नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या A to Z क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आपण बघत असाल की सध्या आपण शेतामध्ये आलेलो आहे आणि आपण एक नवीन पिकाची लागवड केलेली आहे, ते म्हणजे राजमा। बऱ्याच शेतकऱ्यांनी राजमा पीक हे विदर्भात जास्त लागवड केले जात आहे। त्यानंतर काही भागामध्ये चांगल्या प्रमाणात त्याचं उत्पन्नसुद्धा घेतलं जातं आणि एक हरभऱ्याला पर्याय म्हणून बरेच शेतकरी ह्या पिकाची सध्या पेरणी किंवा लागवड करत आहे। आपण याची पेरणी केलेली आहे बघा, आणि ही कशा प्रकारे उगवलेलं आहे बघा। थोडंफार अंतर कमी जास्त झालेलं आहे, पण बी आपण ॲक्युरेट जे तर 15 किलो बियाणं टाकलेलं आहे। याच पिकाबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पिकाबद्दल आपण माहिती देत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून। तर शेतकरी मित्रांनो, हा आहे राजमा बघा। आपण याची जी आहे तर एक 15 दिवसापूर्वी बघा 14 ते 15 दिवस होत आहे पेरणी करून, आणि आज हे चांगल्या प्रकारे उगवलेलं आहे आणि दिसत आहे बघा, कशा लाईनमध्ये दिसत आहे। हा आहे लाल राजमा बघा। तर शेतकरी मित्रांनो, राजमा पिकामध्ये भरपूर व्हरायटी आहेत, पण आता आपण जे आता एखादा शेतकऱ्याकडूनच हे बियाणं घेतलेलं आहे, कन्फर्म सांगता येणार नाही का ही व्हरायटी कोणती आहे। पण आपण एक मोकळं बियाणं घेऊन याची पेरणी केलेली आहे। आता या पिकाबद्दल बरेच शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असतं की याचं उत्पन्न आणि मार्केट आणि रेट काय मिळणार, याला दर काय मिळणार त्या संदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण याच वर्षी पहिलंच वर्ष आहे लागवड केलेली आता ही। तर याच्यातून काय अडचणी येतात हे सगळं तुम्हाला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तर सांगणार आहे, आणि याच्यावर डिटेल व्हिडिओ जो आहे तर मी बनवत आहे, तो अवश्य बघा। सध्या हा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपण हरभऱ्याला पर्याय म्हणून हा राजमाची लागवड करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेतकरी मित्रांनो, इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा।